महाराष्ट्र में प्रेस कॉन्फ्रेंस में डिप्टी सीएम अजीत पवार ने कहा कि महायुति सरकार के आने के बाद विपक्ष लगातार आरोप लगा रहा है राज्य पर 9.32 लाख करोड़ का कर्ज है, लेकिन 2022-26 में ये सकल राजस्व का केवल 18.87% है, जो मानक से साधारण 9,32,000 कोटीचं आहे। तुम्ही पण थोडेसे स्तब्ध व्हाल की 9,32,000 कोटीचं 16-17ला पद्धत अशी आहे। मी 10 वर्षाचं तुम्हाला त्याच्यामध्ये आकडेवारी सांगतो की स्थूल उत्पन्न राज्याचं 22 लाख रुपये होतं, 22 लाख कोटी, आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्याला निव्वळ ऋण होतं त्यावेळेस 40,000 साधारण कोटीचं होतं, आणि त्याच्यानंतर स्थूल ऋण हे 65,000 कोटीचं होतं। एकूण सगळ्या प्रकारचं ऋण म्हणजे कर्ज 3,64,000 कोटी। पद्धत अशी इथं तटकरे साहेब बसलेत, इथं दिलीप वळसे पाटील साहेब बसलेत, त्यांनाही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 1 वर्ष त्यांनी अर्थ मंत्रालय सांभाळलेलं होतं। मी देखील 10-11 वर्ष अर्थ मंत्रालय सांभाळतोय। त्याच्यामध्ये साधारण एक पद्धत आहे, देशाने एक सूत्र ठरवून दिलेलं आहे सर्व राज्यांच्या करता, पार जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तुमचं असणारं एकूण स्थूल राज्याचं उत्पन्न त्याच्या टक्केवारीमध्ये तुमचं कर्ज हे साधारण 25% आत असलं पाहिजे। एकूण कर्जाचं दायित्व नियमानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये जीडीपी म्हणतो, त्याच्या 25% आत असलं पाहिजे आपलं राज्याचं हे दायित्व। आता मी जो 25-26 अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये 18.87 आहे। म्हणजे मग तुम्ही म्हणाल, टाळ्या वाजू नका, तुम्ही म्हणाल 18.87 म्हणजे 19 घडाबिर दारा,